Hello students, in this video we are going to discuss electric potential due to first point charge, second a dipole and third a system of charges. First of all we will see first point, that is a electric potential due to a point charge. तर स्क्रीनवर जी डायग्रॅम दिसते त्याच्यामध्ये पहा, आपण ओ पॉईंटच्या ठिकाणी प्लस क्यू हा जो चार्ज आहे या ठिकाणी काय केलेला आहे दाखवलेला आहे. त्याच्यानंतर ओ पॉईंटपासून स्मॉल आर एवढ्या डिस्टन्सवरती ए पॉईंट आपण दाखवलेला आहे की ज्या ठिकाणचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल आपल्याला काय करायचं आहे कॅल्क्युलेट करायचं आहे. त्याचं एक्सप्रेशन काय आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. आता इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे काय, तर इट इज द अमाऊंट ऑफ वर्क डन in order to bring a unit positive charge from infinity to that point. म्हणजे इन्फिनिटी डिस्टन्सवरून युनिट पॉझिटिव्ह चार्ज त्या पर्टिक्युलर डिस्टन्सला आणण्यासाठी घडलेलं ते काय असते वर्क डन असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. मग इनिशियली आपण तो जो चार्ज आहे तो एम पॉईंटच्या ठिकाणी कन्सिडर करणार आहे. त्याच्यानंतर त्याची डिस्प्लेसमेंट घेणार आहे आपण एन प्रेनची स्मॉल डिस्प्लेसमेंट जी आपण डी एक्सनं डिनोट करतोय. आणि त्या ठिकाणी घेण्यासाठी घडलेलं स्मॉल वर्क डन आपण काढणार आहे आणि त्याच्यावरून आपण इन्फिनिटी डिस्टन्सवरून तो पॉईंट तो चार्ज युनिट चार्ज आपल्याला ए पॉईंटला आणण्यासाठी किती वर्क डन करावं लागते ते आपल्याला काय करायचं आहे काढायचं आहे. आता ओ या पॉईंटपासून म्हणजे प्लस क्यू चार्जपासून एक्स एवढ्या डिस्टन्सवरती आपण यम हा पॉईंट दाखवतोय की ज्या ठिकाणची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी जी आहे ती आपण ई बारनं काय केलेलं आहे डिनोट केलेले आहे. ओके, आता स्क्रीनवर जी स्लाईड मूव्ह होते त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे लक्ष द्यायचं आहे. काय म्हटलं पहा, कन्सिडर अ पॉईंट चार्ज प्लस क्यू लोकेटेड ॲट पॉईंट ओ. कन्सिडर द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑन अ युनिट पॉझिटिव्ह चार्ज ॲट एम. आता प्लस क्यू चार्जमुळं एम या ठिकाणी असणाऱ्या युनिट चार्जवरती एक्झर्ट होणारा फोर्स आपल्याला काढता येतो. कुलोम्स लॉनुसार हा फोर्स आपण लिहू शकतो एफ इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन 0 इंटू क्यू डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर, की ज्याला आपण इक्वेशन नंबर देतोय 1. ॲक्च्युली तर क्यू इंटू युनिट चार्ज असणार आहे, पण युनिट चार्जचं मॅग्निट्यूड हे 1 असते त्याच्यामुळे ते आपण या ठिकाणी दाखवलेलं नाही आहे. पुढं काय म्हटलं बघा, if the unit charge is displaced from m to n through distance dx then the work done is. आता जर युनिट चार्ज हा तुम्ही m पासून n पर्यंत डिस्प्लेस केला dx एवढं डिस्टन्स, तर घडलेलं जे वर्क डन आहे ते किती असते, तर इट इज dw इज इक्वल टू मायनस एफ इंटू डी एक्स, दॅट इज वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. याला इक्वेशन नंबर देतोय आपण 2. आता या ठिकाणी निगेटिव्ह साईन दाखवलेला आहे. निगेटिव्ह साईनचा अर्थ काय होतो, तर डिस्प्लेसमेंट इज अगेन्स्ट द फोर्स, म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यांच्या डायरेक्शन एकमेकांच्या कशा आहेत अपोजिट आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, तर इन्फिनिटी डिस्टन्सवरून युनिट पॉझिटिव्ह चार्ज हा आपल्याला काय करायचं आहे ए या ठिकाणी आणायचं आहे आणि त्याच्यासाठी घडलेलं वर्क डन जे आहे ते आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. काय म्हटलं बघा खाली, द टोटल वर्क डन इन डिस्प्लेसिंग द युनिट चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू पॉईंट ए इज, आणि ते आपल्याला कसं मिळणार आहे, तर डब्ल्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम इन्फिनिटी टू आर. इन्फिनिटी हे लोअर लिमिट असेल, आर हे त्याचं अप्पर लिमिट असणार आहे बरोबर, मायनस एफ इंटू डी एक्स. हे जे स्मॉल वर्क डन आपण काढलेलं होतं वरती त्याचं आपण काय घेतोय इंटिग्रेशन घेतोय. पुढची स्टेप बघा काय आहे, इंटिग्रेशन फ्रॉम इन्फिनिटी टू आर मायनस एफची किंमत आपण सबस्टिट्यूट करतोय 1/4 पाय एप्सिलॉन 0 क्यू डिवायडेड बाय आर स्क्वेअर इंटू डी एक्स आहे तसं आपण ठेवलं आहे. आता याच्यामध्ये क्यू डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन 0 ही क्वांटिटी कॉन्स्टंट आहे म्हणून आपण ती काय करतोय इंटिग्रेशनच्या बाहेर घेतोय आणि पुढची स्टेप आपण लिहितोय डब्ल्यू इज इक्वल टू मायनस क्यू डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन 0 इंटिग्रेशन फ्रॉम इन्फिनिटी टू आर 1/x² इंटू डी एक्स. पुढची स्टेप काय असेल बघा, तर मायनस
क्यू डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन 0 इंटिग्रेशन फ्रॉम इन्फिनिटी टू आर. आता 1/x² आहे, मग आपण जे x² जर न्यूमरेटरला घेतलं तर एक्सची पॉवर काय होईल, मायनस होईल, आणि त्याच्यामुळे इक्वेशन काय असेल आपलं, -q/4 पाय एप्सिलॉन 0 इंटिग्रेशन फ्रॉम इन्फिनिटी टू आर x⁻² इंटू dx. आता या ठिकाणी परत इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आपण वापरतोय. इंटिग्रेशन ऑफ x⁻n dx इज इक्वल टू x⁻n+1 डिवायडेड बाय n+1. तो फॉर्म्युला जर आपण या ठिकाणी यूज केला तर आपल्याला काय इक्वेशन मिळेल बघा. तर इट इज इक्वल टू, दॅट इज w इज इक्वल टू -q डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन 0 स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये होईल x⁻² + 1 म्हणजे राहील फक्त x⁻1 डिवायडेड बाय -1. ओके, इंटिग्रेशन लिमिट्स असतील इन्फिनिटी टू आर, जी आपण त्या ठिकाणी आहे तशी काय केलेले आहेत, डिनोट केलेले आपल्याला दिसत आहेत. आता पुढची स्टेप काय असेल बघा. याच्या पुढची स्टेप काय असणार आहे, तर हे जे x⁻1 आहे ते आपण जर न्यूमरेटरला घेतलं तर ते काय होईल, x⁻+1. म्हणजे आपल्याला पुढची स्टेप लिहिता येईल w इज इक्वल टू -q डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन 0 इन स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये असेल -1/x, त्याची लिमिट्स असतील इन्फिनिटी टू आर. आता ही लिमिट्स आपल्याला सबस्टिट्यूट करायचे आहेत. मग त्याचा फॉर्म्युला काय, तर अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. म्हणजे आपल्याला काय लिहिता येईल बघा, तर w इज इक्वल टू -q डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन 0 इंटू स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये होईल -1/r म्हणजे अप्पर लिमिट -1 डिवायडेड बाय इन्फिनिटी. आता 1/∞ची जी किंमत आहे ती किती असते, 0 असते, आणि त्याच्यामुळे आपल्याला इक्वेशन मिळेल w इज इक्वल टू इन ब्रॅकेट q डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन 0 इंटू स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये राहील -1/r -0. आता हे मायनस मायनस जे आहे ते प्लस होऊन जाईल आणि डब्ल्यूची इक्वेशन मिळेल आपल्याला w इज इक्वल टू q डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन 0 r, ज्याला आपण इक्वेशन नंबर देतोय 3. धिस वर्क डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. म्हणून युनिट चार्ज इन्फिनिटी डिस्टन्सपासून ए पॉईंटपर्यंत आणण्यासाठी घडलेलं हे वर्क डन आहे, आणि हेच पोटेन्शियल एनर्जीच्या स्वरूपात काय केलं जातं, स्टोअर केलं जातं, की जी पोटेन्शियल एनर्जी आपण फीनं डिनोट करतोय. म्हणून आपल्याला फीची इक्वेशन काय मिळेल बघा, तर w इज इक्वल टू फी इज इक्वल टू q डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन 0 r, ज्याला आपण इक्वेशन नंबर देतोय 4. आता पुढं काय केस दिल्या बघा आपल्याला, ॲट r इज इक्वल टू इन्फिनिटी. म्हणजे जर तो युनिट चार्ज हा +q चार्जपासून इन्फिनिटी डिस्टन्सला असेल, म्हणजे स्मॉल आरची किंमत जर इन्फिनिटी असेल तर व्ही किती होणार, q डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन 0 इंटू आरच्या ठिकाणी होणार इन्फिनिटी, म्हणजे 4 पाय एप्सिलॉन 0 इंटू इन्फिनिटी म्हणजे इन्फिनिटी होईल, आणि q डिवायडेड बाय इन्फिनिटी याची किंमत आपल्याला मिळते 0. कोणत्याही संख्येला आपण इन्फिनिटीनं जर डिवाइड केलं तर त्याची किंमत आपल्याला किती मिळते, 0 मिळते, आणि म्हणून व्हीची किंमत किती असणार आहे, 0 असणार आहे. म्हणजे इन्फिनिटी डिस्टन्सवरती जर आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल घेतलं एखाद्या चार्जपासून तर ते आपल्याला 0 असलेलं या ठिकाणी पाहायला मिळतं. आता पॉईंट चार्ज असेल तर आणखी एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी सांगता येते, आणि ती कोणती, तर इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल ड्यू टू अ सिंगल चार्ज इज स्पेरिकली सिमेट्रिक. म्हणजे सिंगल चार्जपासून तुम्ही चार्जच्या कोणत्याही बाजूला समान अंतरावरचं जर इलेक्ट्रिक पोटेन्शियल घेतलं तर त्याची किंमत कशी असते, सेम असलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आता खाली एक आपण फिगर बघणार आहे, ज्याच्यामध्ये काय केलं आहे, तर ग्राफ काढलेला आहे. कशाचा आहे, ग्राफ ऑफ फी अँड ई, दॅट इज इलेक्ट्रिक पोटेन्शियल अँड इलेक्ट्रिक इंटेन्सिटी अगेन्स्ट आर. आता आपल्याला माहीत आहे फी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू 1/r असते, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर म्हणजेच 1/r, आणि ई इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू r² असते. आणि ह्याचे जर ग्राफ आपण प्लॉट केले तर ग्राफचं नेचर कसं असते ते या डायग्रॅममध्ये दाखवलेलं आहे बघा. वाय ॲक्सिसवरती आपण इलेक्ट्रिक फील्ड ईनं डिनोट केलं आहे, त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक पोटेन्शियल व्हीनं डिनोट केलं आहे. एक्स ॲक्सिसवरती आपण डिस्टन्स जे आहे ते डिनोट केलं आहे, जे आपण आरनं डिनोट करतो आहे. आता याच्यामध्ये इलेक्ट्रिक पोटेन्शियल व्हर्सेस डिस्टन्स आर यांचा जर आपण ग्राफ काढला तर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. याचा अर्थ आरची किंमत जसजशी वाढत जाईल
तसतसं इलेक्ट्रिक पोटेन्शियल हे काय होत जातं, डिक्रीज होत जातं आणि डायग्रॅममध्ये ते डॉटेड लाईननं या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं पाहायला मिळते. म्हणजे फी जे लिहिले आणि डॉटेड लाईन जी दाखवल्या तो कशाचा ग्राफ आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल फी अगेन्स्ट आरचा ग्राफ आहे. आणि दुसरा ग्राफ आपल्याला या ठिकाणी दिसतोय इलेक्ट्रिक फील्ड ई वर्सेस डिस्टन्स आरचा, जो फुल लाईनने या ठिकाणी डिनोट केलेला आहे. 1/r² आपण जो ग्राफ काढतोय तो ईनं तो दाखवलाय बघा आणि तो स्क्रीनवरती तुम्हाला या ठिकाणी दिसतोय. ओके, द नेक्स्ट पॉइंट वी विल सी इज इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू अन इलेक्ट्रिक डायपोल. स्क्रीनवर जी डायग्रॅम दिसते त्याच्यामध्ये पहा, या ठिकाणी आपण ए बी हा इलेक्ट्रिक डायपोल या ठिकाणी कन्सिडर करतोय. ए या ठिकाणी आपण +q हा चार्ज ठेवलेला आहे आणि बी या ठिकाणी चार्ज ठेवलेला आहे आपण -q. आता ए टू बी हे जे डिस्टन्स आहे ते AO + OB म्हणजेच L + L होईल, म्हणजेच 2L. म्हणजे AB बरोबर डिस्टन्स असणार आहे 2L, ज्याला आपण लेंथ ऑफ डायपोल असं या ठिकाणी म्हणतोय. O हा त्याचा काय आहे, सेंटर आहे डायपोलचा. O या सेंटरपासून स्मॉल r एवढ्या डिस्टन्सवरती आपण C हा पॉईंट या ठिकाणी घेतोय. त्याच्यामुळं OC हे डिस्टन्स जे आहे ते r आपण स्मॉल डिनोट करतोय आणि C या ठिकाणचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल AB या ठिकाणच्या इलेक्ट्रिक डायपोलमुळं क्रिएट होणारं इलेक्ट्रिक पोटेन्शियल C या पॉईंटचं किती असेल ते आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. ओके, CO यांनी ॲक्सिस ऑफ डायपोल AB शी केलेला जो अँगल आहे तो आपण थीटाने या ठिकाणी काय केलेला आहे, डिनोट केलेला आहे. त्याच्यानंतर ए पॉईंटमधून OC लाईनवरती काय केलेलं आहे, लंब टाकलेला आहे, ज्या ठिकाणी आपण कॅपिटल D हे नाव देतोय. आणि OC आपण प्रोड्यूस केलं आहे, ज्याच्यावरती B पॉईंटमधून आपण लंब टाकला आहे BE. म्हणजे हे दोन्ही या ठिकाणी काटकोन तयार होतील, बरोबर, काटकोन त्रिकोण तयार होतील. आता C पॉईंटचं चार्ज +q पासूनचं जे डिस्टन्स आहे ते आपण R1नी दाखवतोय आणि बी पॉईंटचं C पॉईंटपासूनचं जे डिस्टन्स आहे ते आपण R2ने या ठिकाणी डिनोट करतोय. बघा आता थीटा हा अँगल आपण ट्रायंगल घेतला ADO हा ट्रायंगल जर आपण घेतला तर याच्यामध्ये आपल्याला AD साईडची लेंथ जी आहे लिहिता येते L sin थीटा, बरोबर. साइन थीटा बरोबर समोरची बाजू भागिले कर्ण आपण केलं तर आपल्याला ADची किंमत मिळते L sin थीटा. त्याच पद्धतीने आपण कॉस थीटा मांडला तर आपल्याला ODची किंमत आपल्याला मिळते L cos थीटा. ओके, आता OD हा L cos थीटा असेल तर CD हे डिस्टन्स जे आहे ते किती होणार, स्मॉल r मायनस L cos थीटा, म्हणजे OC मायनस OD होईल. म्हणजेच OCची किंमत आहे R आणि ODची किंमत आहे L cos थीटा, म्हणजे CDची किंमत असणार आहे R - L cos थीटा. त्याच पद्धतीनं हा दुसरा ट्रायंगल आपण घेतला OEB. तर याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर OB हे डिस्टन्स L आहे. परत याच्यामध्ये तुम्ही साइन थीटा जर मांडला तर आपल्याला लिहिता येईल अँगल EOB हा थीटा एवढा असणार आहे आणि त्याच्यामुळे साइन थीटा आपण जर मांडला तर आपल्याला EBची लेंथ मिळेल L sin थीटा आणि त्याचा कॉस थीटा आपण घेतला तर OEची किंमत आपल्याला मिळेल L cos थीटा. त्याच्यामुळं CE हे टोटल डिस्टन्स जर आपण या ठिकाणी घेतलं, म्हणजे ट्रायंगल घेतला आपण CEB, तर त्याच्यामध्ये CE हे टोटल डिस्टन्स असणार आहे CO + OE. CO हे डिस्टन्स आहे R आणि OE हे डिस्टन्स आहे L cos थीटा. त्याच्यामुळे CE हे डिस्टन्स जे आहे ते किती होणार आहे, R + L cos थीटा. ओके, आता स्क्रीनवर जी स्लाइड मूव्ह होते या स्लाइडमध्ये तुम्ही काय करायचं आहे, लक्ष द्यायचं आहे. काय म्हटलं बघा, कन्सिडर अन इलेक्ट्रिक डायपोल AB consisting of two charges +q and -q separated by a finite distance 2L as shown in figure. फुल स्टॉप. पुढे काय म्हटलं बघा, इट्स डायपोल मुवमेंट इज P बार. आता ह्या इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट डायपोलचा डायपोल मुवमेंट जो आहे कशाने डिनोट केला आहे, P बारने डिनोट केला आहे. आणि डायपोल मुवमेंटची डेफिनेशन काय आपली, इट इज द प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ वन ऑफ द चार्ज अँड द डिस्टन्स बिटवीन द टू चार्जेस. त्याच्यावरनं आपल्याला त्याचं मॅग्निट्यूड लिहिता येतं
पी इज इक्वल टू दॅट इज इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट इज इक्वल टू दोन्हीपैकी म्हणजे ए या ठिकाणी प्लस क्यू चार्ज आहे, बी या ठिकाणी मायनस क्यू चार्ज आहे, त्याच्यातल्या एका चार्जचं मॅग्निट्यूड म्हणजे क्यू मल्टिप्लाइड बाय ए आणि बी ह्या दोन चार्जेसमध्ये असणारं डिस्टन्स जे आपण 2L न डिनोट केलं आहे. म्हणजे पी इज इक्वल टू आपल्याला लिहिता येतं क्यू इंटू 2L आणि ह्याची डायरेक्शन कशी असते तर इट इज डायरेक्टेड फ्रॉम मायनस क्यू टू प्लस क्यू. डायग्रॅममध्ये आपल्याला ते या ठिकाणी दाखवलेलं आहे बघा. पी बार इट इज डायरेक्टेड फ्रॉम मायनस क्यू टू प्लस क्यू. पुढं काय म्हटलं बघा, consider a point C at a distance r from the center O of the dipole inclined at an angle theta with the axis of dipole. R1 and R2 are distances of point C from plus Q and minus Q respectively. आता C पॉईंटच्या ठिकाणी प्लस क्यू चार्जमुळं क्रिएट झालेलं इलेक्ट्रिक पोटेन्शियल दिलं आहे आपल्याला या ठिकाणी. त्याचं इक्वेशन काय बघा तर V1 इज इक्वल टू प्लस क्यू डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन 0 R1. हे इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं इक्वेशन आपण पाठीमाग काढलेलं आहे. हे पहिल्या चार्जमुळं आहे म्हणून आपण ते V1 न दाखवलं आहे. प्लस क्यू चार्जमुळं क्रिएट झालेलं आहे म्हणून आपण ते V1 न दाखवलं आहे, ज्याला आपण इक्वेशन नंबर देतोय 1. सिमिलरली पोटेन्शियल ॲट पॉईंट सी ड्यू टू चार्ज मायनस क्यू आणि ते किती असणार आहे तर V2 इज इक्वल टू मायनस क्यू डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन 0 इंटू R2. ओके, ह्याला इक्वेशन नंबर देतोय आपण 2 की जे मायनस क्यू चार्जमुळं क्रिएट झालेलं असणार आहे. सी पॉईंटचं मायनस क्यू चार्जपासूनचं डिस्टन्स आहे R2 आणि ते आपण या ठिकाणी वापरतोय. पुढं काय म्हटलं बघा, मग ह्या डायपोलमुळं सी पॉईंटला क्रिएट होणारं इलेक्ट्रिक पोटेन्शियल किती असणार आहे तर इट इज डिनोटेड बाय VC आणि ते ह्या दोन्ही चार्जेसमुळं सी पॉईंटच्या ठिकाणी क्रिएट झालेल्या इलेक्ट्रिक पोटेन्शियलच्या बेरजे एवढा असणार आहे म्हणून आपण काय लिहितोय VC इज इक्वल टू V1 प्लस V2. ओके, आता V1 आणि V2च्या किमती आपण इक्वेशन 1 आणि 2 वरून जर सबस्टिट्यूट केल्या तर आपल्याला VCचं इक्वेशन काय मिळेल VC इज इक्वल टू प्लस क्यू डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन 0 R1 प्लस मायनस क्यू डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन 0 R2. आता क्यू डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन 0 एक ही क्वांटिटी दोन्हीमध्ये आहे, कॉन्स्टंट आहे, आपण बाहेर घेतली, कॉमन घेतली आपण तर काय होईल बघा तर VC इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन 0 इन ब्रॅकेटमध्ये काय असणार आहे 1/R1 मायनस 1/R2, ज्याला आपण इक्वेशन नंबर देतोय 3. ओके, आता पुढं बाय जॉमेट्री ऑफ फिगरवरच्या जॉमेट्रीवरून आपल्याला काय लिहिता येऊ शकतं बघा. तर काय म्हटलं आहे फिगरमध्ये, आता पुस्तकामध्ये ही डायरेक्ट इक्वेशन दिलेली आहेत, मी तुम्हाला फिगरवरून सांगतोय, तुम्ही फिगरमध्ये लक्ष द्यायचं आहे. बाय जॉमेट्री ऑफ फिगर आपण फिगरमधला ADC हा ट्रायंगल जर आपण कन्सिडर केला तर AC ची किंमत असणार आहे R1, AD ची किंमत आहे L साइन थीटा आणि CD ची किंमत असणार आहे R मायनस L कॉस थीटा. मग आपण ट्रायंगल घेतोय ADC, हा राईट अँगल ट्रायंगल आहे, त्याच्यामध्ये आपण पायथागोरस जर वापरला तर आपल्याला काय लिहिता येईल R स्क्वेअर प्लस L स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा प्लस R मायनस L कॉस थीटा ब्रॅकेट स्क्वेअर. आता हे R मायनस L कॉस थीटा ब्रॅकेट स्क्वेअर हे तुम्ही त्याचा स्क्वेअर करून घेतला, A मायनस B ब्रॅकेट स्क्वेअर सॉल्व केला आणि हे इक्वेशन जर तुम्ही पूर्ण सॉल्व केलं तर तुम्हाला फायनल इक्वेशन काय मिळतं तर R1 स्क्वेअर इज इक्वल टू R स्क्वेअर प्लस L स्क्वेअर मायनस ट्वाईस RL कॉस ऑफ थीटा. सिमिलरली तुम्ही दुसरा ट्रायंगल घेतला CEB, तर ह्याच्यामध्ये CB ही साईड जी आहे त्याची लेंथ आहे R2, CE याची लेंथ असणार आहे स्मॉल r प्लस L कॉस थीटा आणि EB ची लेंथ असणार आहे L साइन थीटा. CEB हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि राईट अँगल ट्रायंगल असेल तर याच्यामध्ये आपण पायथागोरस वापरू शकतो आणि याच्यामध्ये पायथागोरस वापरला तर आपल्याला काय लिहिता येतं बघा तर R स्क्वेअर इज इक्वल टू दॅट इज R2 स्क्वेअर इज इक्वल टू L स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा प्लस R प्लस L कॉस थीटा ब्रॅकेट स्क्वेअर. आता हे R प्लस L कॉस थीटा म्हणजे A प्लस B ब्रॅकेट स्क्वेअर आहे, ते सॉल्व करून घेतलं आपण
तर आपल्याला फायनल इक्वेशन या ठिकाणी मिळतं r² इज इक्वल टू r² प्लस l² प्लस ट्वाईस RL कॉस थिटा. आणि ही जी इक्वेशन्स आहेत त्याच्यावरूनच आपण पुढे लिहिले बघा, r1² इज इक्वल टू r² इन ब्रॅकेट 1 प्लस l² अपॉन r² मायनस 2 इंटू l अपॉन r कॉस थिटा. r² जे आहे ते कॉमन घेतलेलं आहे आणि त्याला इक्वेशन नंबर देतोय आपण 4. सिमिलरली दुसरं इक्वेशन आपल्याला लिहिता येतं r2² इज इक्वल टू r² इन स्क्वेअर ब्रॅकेट 1 प्लस l² अपॉन r² प्लस 2 इंटू l अपॉन r इंटू कॉस ऑफ थिटा, ज्याला इक्वेशन नंबर देतोय आपण 5. ओके. आता पुढं काय म्हटलं बघा, फॉर शॉर्ट डायपोल, म्हणजे हा जर इलेक्ट्रिक डायपोल शॉर्ट असेल म्हणजे त्याची लेंथ जी आहे 2l इज व्हेरी व्हेरी लेस दॅन r असेल, तर आपल्याला काय लिहिता येतं, इफ r इज ग्रेटर दॅन l देन l upon r is small, therefore l² upon r² can be neglected. म्हणजे l² upon r² ची जी किंमत आहे ती काय करता येते, आपल्याला निग्लेक्ट करता येते. आणि म्हणून इक्वेशन नंबर 4 आपल्याला कसं लिहिता येतं, तर r1² इज इक्वल टू r² इन ब्रॅकेट 1 मायनस 2 इंटू l अपॉन r इंटू कॉस ऑफ थिटा. देअरफोर त्याचं स्क्वेअर रूट घेतलं आपण तर काय लिहिता येईल आपल्याला, r1 इज इक्वल टू r इन ब्रॅकेट r1² स्क्वेअर रूट असेल r1, r² स्क्वेअर रूट असणार आहे r, म्हणजेच r1 इज इक्वल टू r आणि ह्या ब्रॅकेटचं स्क्वेअर रूट आपल्याला घ्यायचं आहे. मग 1 मायनस 2l अपॉन r इंटू कॉस थिटा रेस टू काय होईल, हाफ. ओके. आता ह्याचा रेसिप्रोकल घेतला ह्या इक्वेशनचा दोन्ही साईडचा, तर आपल्याला इक्वेशन काय मिळेल बघा, 1 अपॉन r1 इज इक्वल टू 1 अपॉन r इंटू ब्रॅकेटमध्ये आपण लिहितोय 1 मायनस 2l अपॉन r इंटू कॉस थिटा रेस टू, आता हे डिनॉमिनेटरला जाणार आहे, परत आपण न्यूमरेटरला घेतलं तर रेस टू होईल -1/2. ओके. आणि त्याच्यामुळे इक्वेशन आपल्याला मिळणार आहे 1 अपॉन r1 इज इक्वल टू 1 अपॉन r इन ब्रॅकेट 1 मायनस 2l डिवायडेड बाय r इंटू कॉस थिटा रेस टू हाफ, ज्याला आपण इक्वेशन नंबर देतोय 6. सिमिलरली आपल्याला दुसरं इक्वेशन लिहिता येईल r2²चं, ते कसं लिहिता येईल आपल्याला, 1 अपॉन r2 इज इक्वल टू 1 अपॉन r इन ब्रॅकेट 1 प्लस 2l अपॉन r इंटू कॉस थिटा रेस टू -1/2, ज्याला आपण इक्वेशन नंबर देतोय 7. आता हे 1 अपॉन r1 आणि 1 अपॉन r2च्या किमती ज्या आपण इक्वेशन नंबर 6 आणि 7 मध्ये ज्या काढलेल्या आहेत त्या इक्वेशन नंबर 3 मध्ये आपण सबस्टिट्यूट करणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला जे नवीन इक्वेशन मिळेल इक्वेशन नंबर 3 मध्ये आपण सबस्टिट्यूट केल्यानंतर ते काय असणार आहे बघा, तर VC इज इक्वल टू Q डिवायडेड बाय 4πε0 इन ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपण लिहितोय 1 अपॉन r इंटू l मायनस 2l अपॉन कॉस थिटा रेस टू हाफ मायनस 1 अपॉन r इंटू 1 प्लस 2l अपॉन r इंटू कॉस थिटा रेस टू हाफ स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट करतोय आपण. आता याच्यासाठी आपल्याला बायनॉमियल थिअरम वापरायचा आहे. बायनॉमियल थिअरम काय वापरायचं आपल्याला, तर 1 प्लस x रेस टू n इज इक्वल टू आपल्याला काय लिहिता येतं, n 1 प्लस n इंटू x, म्हणजे जी पॉवर आहे n ती फक्त दुसऱ्या टर्मला आपण या ठिकाणी गुणिले करणार आहे. पुढच्या ज्या हायर पॉवर टर्म्स असणार आहे त्या आपण या ठिकाणी काय करणार आहे, निग्लेक्ट करणार आहे. त्याच्यामुळं l मायनस 2l अपॉन r इंटू कॉस थिटा रेस टू हाफ जे आहे -1/2, ते -1/2 आपल्याला मध्ये घ्यायचं आहे. मग 2ला 2 कॅन्सल होईल आणि मायनस मायनस प्लस होईल पहिल्या ब्रॅकेटमध्ये. दुसऱ्या ठिकाणी 1 प्लस 2l अपॉन r कॉस थिटा रेस टू -1/2 आहे, ते आपण मध्ये घेतलं तर 2ला 2 कॅन्सल होईल आणि मायनस प्लसचा गुणाकार होईल मायनस. आणि आपल्याला जे पुढचं इक्वेशन मिळेल ते कशा पद्धतीचं असेल बघा, तर VC इज इक्वल टू Q डिवायडेड बाय 4πε0 इंटू 1 अपॉन r इन स्क्वेअर ब्रॅकेट, पहिल्या ब्रॅकेटमध्ये असेल 1 प्लस l कॉस थिटा अपॉन r मायनस दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये असणार आहे 1 मायनस l कॉस थिटा डिवायडेड बाय r. ओके. आता हे जर सॉल्व केलं आपण तर काय होईल, तर VC इज इक्वल टू Q डिवायडेड बाय 4πε0 r इंटू स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 1 प्लस l कॉस थिटा अपॉन r मायनस 1 प्लस l कॉस थिटा अपॉन r प्लस 1 मायनस 1 0 होईल आणि इक्वेशन मिळेल आपल्याला VC इज इक्वल टू Q डिवायडेड बाय 4πε0 r इंटू 2l कॉस थिटा अपॉन r.
पुढं काय लिहिता येईल आपल्याला, तर हे जरासं रिअरेंज केलं तर आपण असं लिहू शकतो, फी सी इज इक्वल टू 1/4πε0 क्यू इंटू 2L. हे आपण एका ब्रॅकेटमध्ये केलं तर क्यू इंटू 2L कॉस थिटा अपॉन आर स्क्वेअर आहे तसं राहील. आता क्यू इंटू 2L म्हणजेच काय आहे, तर इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट पी. आपण क्यू इंटू 2Lसाठी पी सबस्टिट्यूट करू शकतो आणि म्हणून आपण पुढचं इक्वेशन लिहू शकतो, फी सी इज इक्वल टू 1/4πε0 पी कॉस थिटा डिवायडेड बाय आर स्क्वेअर, ज्याला आपण इक्वेशन नंबर देतोय 8. ओके, देअरफॉर फी सी इज इक्वल टू काय होईल, 1/4πε0. आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला आर न गुणलं तर आपल्याला लिहिता येईल पी आर कॉस थिटा आणि आर स्क्वेअर इंटू आर म्हणजेच काय होईल, आर क्यूब होईल. आता थिटा हा जर पी बार आणि आर बार मधला अँगल असेल तर पी आर कॉस थिटासाठी आपल्याला डॉट प्रॉडक्ट लिहिता येतो आणि म्हणून आपण व्ही सी बरोबर काय लिहू शकतो, 1/4πε0 पी बार डॉट आर बार डिवायडेड बाय आर क्यूब, ज्याला आपण इक्वेशन नंबर देतोय 9. आता आर कॅप, स्मॉल आर कॅप हा जर युनिट वेक्टर असेल इन द डायरेक्शन ऑफ आर बार तर आपल्याला आर कॅप बरोबर लिहिता येतं आर बार अपॉन आर, अँड देअरफॉर वी कॅन राईट आर बार इज इक्वल टू आर कॅप इंटू मॅग्निट्यूड ऑफ आर. म्हणजे याच्यातला जो आर बार आहे त्याच्यासाठी आपण लिहू शकतो आर कॅप इंटू आर, फक्त मॅग्निट्यूड त्याचं. आणि मग वरचं इक्वेशन नंबर 9 काय होईल बघा, तर व्ही सी इज इक्वल टू 1/4πε0 इंटू पी बार डॉट आर कॅप इंटू आर डिवायडेड बाय आर क्यूब. आता आर क्यूबमधलं एक आर आणि वरचं आर कॅन्सल होईल आणि आपल्याला व्ही सीची किंमत मिळेल 1/4πε0 पी बार डॉट आर कॅप डिवायडेड बाय आर स्क्वेअर, याला आपण इक्वेशन नंबर देतोय 10, where this r cap is the unit vector along OC bar, that is r bar. ओके, आता फर्स्ट केस आपल्याला या ठिकाणी कन्सिडर करायचे आहे. ॲट ॲन ॲक्सियल पॉईंट म्हणजे ज्यावेळेस हा सी पॉईंट ॲक्सिसवर असेल त्यावेळेस थिटा बरोबर असेल एकतर 0 डिग्री किंवा 180 डिग्री, आणि दोन्ही केसेसमध्ये कॉस थिटाची किंमत होते, कॉस 0 असतो +1 आणि कॉस 180 असतो -1. आता ही किंमत आपण थिटाची इक्वेशन नंबर 4 मध्ये जर आपण सबस्टिट्यूट केली तर आपल्याला ॲक्सिसच्या अलॉंग पॉईंट असेल तर त्या ठिकाणचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल मिळेल, फी ॲक्सियल इज इक्वल टू +-1/4πε0 इंटू पी डिवायडेड बाय आर स्क्वेअर. बरोबर, इक्वेशन नंबर 4 म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणूया, ठीक आहे 4 मध्ये आपण टाकतोय, दिस इज द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ द इलेक्ट्रिक पोटेन्शियल. त्याच्यानंतर सेकंड केस आपल्याला सांगता येईल, ॲट ॲन इक्विटोरियल पॉईंट थिटा इज इक्वल टू 90 डिग्री अँड कॉस 90 डिग्री इज इक्वल टू किती असतो 0. देअरफॉर इक्विटोरियल पॉईंटला इलेक्ट्रिक पोटेन्शियल किती असणार आहे, 0 असणार आहे, कारण कॉस 0ची किंमत जी आहे ती किती होते, 0 होते, आणि ती जर आपण त्या ठिकाणी सबस्टिट्यूट केली तर आपल्याला त्याचं इक्वेशन मिळतं, त्याचं इक्वेशन मिळतं फी इक्विटोरियल इज इक्वल टू 0. ही आपण किंमत जी आहे ती इक्वेशन नंबर 8 मध्ये सबस्टिट्यूट करतोय, 4 मध्ये नाही, सॉरी. इक्वेशन नंबर 8 जे आहे ते आपल्याला या पद्धतीने काय करता येतं, लिहिता येतं. दिस इज द मिनिमम व्हॅल्यू ऑफ द इलेक्ट्रिक पोटेन्शियल. Thus, the work done to move a charge anywhere in the equatorial plane will be 0. म्हणजे इक्विटोरियल प्लेनमध्ये तुम्ही कुठेही चार्ज मूव्ह करत असाल तर घडलेलं वर्क डन जे आहे ते आपल्याला किती असलेलं पाहायला मिळतं, 0 असलेलं या ठिकाणी पाहायला मिळतं. ओके, द लास्ट पॉईंट इन दिस व्हिडिओ वी विल सी इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू अ सिस्टम ऑफ चार्जेस. तर स्क्रीनवर जी डायग्रॅम दिसते याच्यामध्ये पहा, याच्यामध्ये आपण Q1, Q2, Q3 अप टू Qn असे चार्जेस आपण या ठिकाणी कन्सिडर करतोय की जे P पॉईंटपासून R1, R2, R3 अप टू Rn एवढ्या डिस्टन्सवरती असलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आता या प्रत्येक सिंगल चार्जमुळं P या ठिकाणी क्रिएट झालेलं इलेक्ट्रिक पोटेन्शियल किती आहे ते आपल्याला काढायचं आहे, आणि त्याच्यावरून मग आपण P या ठिकाणी या सर्व चार्जेसमुळे क्रिएट झालेलं टोटल पोटेन्शियल किती असणार आहे हे आपण या ठिकाणी काय करणार आहे, पाहणार आहे. आता स्क्रीनवर जी स्लाइड मूव्ह होते या स्लाइडमध्ये लक्ष द्या, काय म्हटलं बघा, कन्सिडर अ सिस्टम ऑफ चार्जेस Q1, Q2, Q3 अप टू Qn at distances R1, R2, R3 up to Rn respectively from point P.
द पोटेन्शियल V1 ॲट पॉईंट P ड्यू टू चार्ज Q1 म्हणजे P या ठिकाणी क्रिएट होणारं Q1 चार्जमुळं क्रिएट होणारं इलेक्ट्रिक पोटेन्शियल जे आपण V1 न दाखवतोय ते किती असणार आहे? तर V1 इज इक्वल टू 1/4πε0 इंटू Q1 डिवायडेड बाय R1. सिमिलरली द पोटेन्शियल V2 ॲट पॉईंट P ड्यू टू चार्ज Q2 इज किती असणार आहे ते? तर V2 इज इक्वल टू 1/4πε0 Q2 अपॉन R2. सिमिलरली इलेक्ट्रिक पोटेन्शियल V3 ॲट पॉईंट P ड्यू टू चार्ज Q3 is V3 is equal to 1/4πε0 Q3 upon R3. Similarly, for nth charge, the electric potential Vn at point P due to charge Qn is given by Vn is equal to 1/4πε0 Qn divided by Rn. Therefore, the total potential phi at point P due to a system of charges is म्हणजे सर्व चार्जेसमुळं फी या ठिकाणी क्रिएट होणारं इलेक्ट्रिक पोटेन्शियल असणार आहे फी इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3 प्लस डॅश 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 प्लस Vn. आता ह्या सर्व V1, V2, V3 अप टू Vn यांच्या किमती आपण सबस्टिट्यूट केल्या तर Vचं इक्वेशन आपल्याला मिळेल फी इज इक्वल टू 1/4πε0 कॉमन असेल त्याच्यामुळे ते आपण बाहेर घेतोय 1/4πε0 इन ब्रॅकेटमध्ये काय राहील बघा Q1 अपॉन R1 प्लस Q2 अपॉन R2 प्लस Q3 अपॉन R3 प्लस डॅश 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 प्लस Qn अपॉन Rn. And this can be written as phi is equal to 1/4πε0 समेशन म्हणजे ही बेरीज आहे कशाची समेशन I is from 1 to n QI अपॉन RI. म्हणजे वरती जे आपण ब्रॅकेटमध्ये लिहिलंय ना Q1 अपॉन R1 प्लस Q2 अपॉन R2 प्लस Q3 अपॉन R3 प्लस डॅश 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 प्लस Qn अपॉन Rn याच्यासाठी आपण लिहू शकतो समेशन I is from 1 to n QI upon RI. And this is the expression for the electric potential due to a system of charges. Okay.